सर्वजण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यावर प्रेम करता, मला आशीर्वाद द्यायला सर्वजण इथे आजी माजी नगरसेवक सगळे आलेत, सगळ्या महिला कार्यकर्ता, महिला संस्थेचे अनेक संस्थेची लोक, अनेक गावातली लोक, मला वाटतं आजचा दिवस तुमच्यासाठी जत्राच आहे, त्यामुळे एवढं प्रेम तुम्ही मला देत आहात, असंच प्रेम माझ्यावर राहू द्या एवढीच सगळ्यांना प्रार्थना आहे। आणि आता कार्यक्रम आहे, अजून पैठणीचा कार्यक्रम बाकी आहे, महिलांनी त्याचा स्वाद घ्यावा असं वाटतं। श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको आयोजित नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवात पाककला स्पर्धा, आम्ही दोघे राजा राणी, होम मिनिस्टर या कार्यक्रमाला लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। जी लोकांची सेवा करत आलेली आहे आणि त्या सेवेतूनच मला हे लोकांनी प्रेम, आशीर्वाद जो सकाळी 7 वाजल्यापासून सुरू आहे, फोनवर असेल, इकडे असेल, घरी असेल, या प्रेमाची शिजोरी घेऊनच मी आता 1 वर्षभर या ताकदीने काम करणार आणि यांचं प्रेम माझ्या बरोबर आहे। आणि जोपर्यंत माणसाच्या मनात दुसऱ्याविषयी प्रेम असतं तोपर्यंत आपण चांगलं काम करू शकतो असं मला वाटतं। आणि आपण पाहिलंच की सर्व समाजाची, सर्व जातीची, सर्व धर्माची, लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन पर्यंत सगळे लोक या कार्यक्रमाचा 10 दिवस आनंद घेतात। आणि आज शुभेच्छा द्यायला तर मला खूप मनापासून मी त्यांचे ऋण मानते की 35 वर्ष जी मी त्यांची सेवा केली त्याचं भरून प्रेम ते मला देतात। आणि म्हणून 92,000 लोकांनी मतदान केलं। लोकांनी सांगितलं सुसंस्कृत नाही, सुशिक्षित नाही, पण चारित्र्यवान आणि नॉन करप्टेड बोलायला विसरून गेले। आपली परिचय काय दिला? माझे मिस्टर सुसंस्कृत, माझे मिस्टर सुशिक्षित, पण माझे मिस्टर चारित्र्यवान आणि नॉन करप्टेड आहेत का हे बोलायला पाहिजे होतं, हे पण बोलला नाही। आणि मला सुसंस्कृतचा अर्थ अजूनही कळला नाही की जे आई वडिलांचं ऐकत नाही ते कसे काय सुसंस्कृत। आम्ही तर आमच्या मुलांना आज चांगलं मोटिवेट केलंय, इतरही मुलांना करतो। तर मला कधीतरी कोणीतरी आपण पत्रकारांनी सांगावं की सुसंस्कृतचा अर्थ काय आणि सुशिक्षितचा अर्थ काय। अरे आपली आई शिकलेली नसली तरी आपल्याला IAS ऑफिसर बनवते ना, आपल्या मुलाच्या ती स्वप्न पाहते ना। म्हणून कोणाला सुशिक्षित, सुसंस्कृत, आणि कोणीतरी राष्ट्रवादीची एक नेता आलेली ती बोलली की मंदाताई सुसंस्कृत नाही त्या स्टेजवर। मला त्यांनाही विचारायचं आहे, तुमचे वडील एवढे मोठे नेते आहेत,
तुम्ही किती सुसंस्कृत आहात. तुम्हालाही मी 17 वर्ष ओळखत होती, पण आम्ही कधी कोणाचं काढलं नाही. पण आज लोकांचं तुम्ही बघता ना प्रेम कोणावर आहे. उबाटाचे 90,600 मतदान होतं. तुम्ही एवढे नगरसेवक घेऊन गेलात, तुम्हाला किती 700 का 800 मतं पडली. तुम्हाला 1.5-2 लाख मतं पडायला पाहिजे होती ना. ती कुठे गेली मतं? मला तर 4,500 मतं जास्त पडली. गेल्या वर्षी 88,000चा रेकॉर्ड मी मोडून 92,000 मतदान घेतलं. हे लोकांचं प्रेम आहे. आता तुम्ही 3 दिवस बघता इथं, हा 10 दिवस कार्यक्रम आहे. पण हे लोकांचं प्रेम उत्स्फूर्त आहे. मी कोणाला बोलवलं का, मी बॅनर लावला का, मी जाहिरात टाकलं का, हे लोकांचं प्रेम आहे. आणि जोपर्यंत प्रेम आहे तो प्रेमावरती मंदाताई म्हात्रे जिद्दीने काम करणार. हे कोणी लढायला येऊन दे, त्यांना त्यांची जागा दाखवून देणार. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.